डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. त्याच प्रकारे आपण डीएनएचं स्ट्रक्चर सुद्धा बघितलं होतं. या डीएनएच्या स्ट्रक्चर्स मध्ये रायबो शुगर, न्यूक्लिओटाइड्स, हे सगळे जे घटक असं फॉस्फेट ग्रुप, हा सगळे जे घटक असतात ते या डीएनए मध्ये असतात. तर डीएनए कुठे प्रेझेंट असतात मी सांगितलं होतं, आपण ऐकलं होतं याच्यामध्ये. कोणी सांगेल का मला डीएनए कुठे प्रेझेंट असतं, कुठे असतात? डीएनए आपल्या प्रत्येक सेल मध्ये आपल्या पेशींमध्ये जे केंद्रक आहे, आपल्या सेल मध्ये जे केंद्रक असताना डीएनए प्रेझेंट असतात. आपल्या पेशींमध्ये जे केंद्रक असतं त्याच्यामध्ये हे जे डीएनए आहे ते प्रेझेंट असतात. ओके. आणि हे डीएनए जे असतात ते आपल्या शरीराचं कोडिंग करत असतात. आपलं शरीर कसं दिसतं, आपली त्वचा कशी आहे, आपले केस कसे आहेत, आपली नख कशी आहेत, हे सगळं जेव्हा तयार होतं तेव्हा हे तयार होत असतं आपल्या डीएनए पासून. एखादा लहान मूल जेव्हा जन्म घेत असतो तेव्हा त्याच्या शरीरात सुद्धा या प्रकारच्या प्रोटीन सिंथेसिस ज्या आहेत त्या होत असतात. ओके. म्हणजेच त्यांच्या शरीरातले जे पेशी असतात त्या पेशींमध्ये असणारे जे डीएनए आहे, या डीएनए मध्ये बरीचशी जी माहिती असते ती साठवलेली असते. हे डीएनए नंतर आपण जी आता एक पद्धत बघणार आहोत. ओके. तुम्हाला तुमच्यापैकी काहींनी आधीच पाहिलेलं आहे. ओके. प्रोटीन सिंथेसिस आपण जे बघत होतो लास्ट टाइम. ओके. प्रथिनांची उत्पत्ती. तर त्याच्यामध्ये या डीएनए पासून प्रोटीन कसे बनतात ते आपण पाहणार आहोत. ओके. आपण आता सुरुवात करूया आपल्या लेक्चरसाठी. ओके. तर अनुवांशिकता जी आहे ती अनुवांशिकता याच प्रोटीनच्या उत्पत्तीवर अवलंबून असते. डीएनए मध्ये जनुक असतात. जनुक म्हणजे आपण ज्याला जीन्स असे म्हणतो. तर डीएनए आणि आरएनएच्या मदतीने हे पेशींमध्ये जे पण काही कार्य होतं किंवा पेशींची रचना असते हे सगळं ठरवण्याचं जे कार्य आहे हे डीएनए मुळे होत असते. ओके. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मिती विषयक माहिती साठवलेली असते आणि योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरता आवश्यक असते. आता आपले जेव्हा केस वाढत असतात, ओके, ते केस वाढतात म्हणजे काय? ओके. स्नेहलला काहीतरी विचारायचं आहे. स्नेहल विचारू शकते? येस मॅम. म्हणजे आपल्या जर शरीरामध्ये जर डीएनए जर प्रेझेंट नसतेच तर काय झालं असतं? आपलं शरीरच तयार झालं नसतं. पहिलं तर आपल्या शरीरात जर डीएनए नसतील तर जीवाची निर्मितीच होणार नाही. ओके. जेव्हा आपण आईच्या गर्भाशयामध्ये असतो तेव्हा आईचे जे डीएनए असतात त्याच्यापासून जेव्हा प्रोटीन बनतं तेव्हा त्याच्यापासून एक लहान बाळ बनत असतं. तेव्हा आई वडिलांच्या शरीरातील हे जे डीएनए आहे ते आपल्यामध्ये येत असतात. ओके. आणि जर डीएनएच नसेल तर आपल्या शरीराचा कोणताही जो भाग आहे तो तयार होणार नाही. येस मॅम. थँक्यू. ओके. मॅम संगीता मॅमला ना अटेंडन्स लिंक सेंड करायला सांगता का? कोणत्या मॅमना? संगीता मॅमला. हा, आपण थोड्या वेळाने सांगूया त्यांना ऐकत असेल. संगीता मॅम. जी मैम. अच्छा. हाँ मैम, मैं बताती हूँ. दे वांटेड अटेंडेंस शीट. हाँ बच्चों, अटेंडेंस लिंक के बारे में हम कल मैं अटेंडेंस लिंक डालूंगी आपको. अभी नहीं, आज नहीं डालेंगे अभी. ठीक है. अभी कोई नहीं पूछेगा क्लास के बीच में अटेंडेंस लिंक के बारे में. क्लास के लिए फोकस करो आप लोग. ठीक है. ओके मॅम. ओके मॅम. ओके. तर आपण कंटिन्यू करूया आता. जसं डीएनएचं स्ट्रक्चर आहे तुम्हाला मी लास्ट टाइम सुद्धा दाखवलं होतं की डीएनएचे जे स्ट्रक्चर आहे ते दोन डबल हेलिक्स स्ट्रक्चर असतं. म्हणजे दोन पार्ट एकमेकांवर, दोन धागे जसे असतात ते एकमेकांवर गुंडाळलेले असतात त्याप्रमाणे हे डीएनएचं स्ट्रक्चर असतं. जेव्हा डीएनए पासून प्रोटीनची निर्मिती होत असते तेव्हा डीएनए जे आहे ते दोन धाग्यांपासून ते वेगवेगळे होतात आणि या डीएनए पासून एक सिंगल स्ट्रँड तयार होतो. त्याला असं म्हणतो आपण, एक जो सिंगल धागा बनतो त्याला आपण एमआरएनए असं म्हणतात. कोणी मला सांगेल का एमआरएनएचं फुल फॉर्म काय आहे? मेसेंजर रायबोन्यूक्लिक ऍसिड.
येस, मेसेंजर RNA म्हणजेच मेसेंजर रायबोज न्यूक्लिक ऍसिड. सो मेसेंजर हा एकच शब्द जो आहे तो आपल्याला सांगून जातो की मेसेंजर म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रकारे मेसेजेस असतात. तर मेसेजेस कोणत्या फॉर्म मध्ये असतात त्याच्यामध्ये? तुम्ही जर डीएनएचं स्ट्रक्चर आपण जसं गेल्या वेळेस बघितलं होतं, त्याच्यामध्ये काही कोड्स होते जे आपण ज्याला न्यूक्लिओटाइड बेसेस असं म्हणतो. ओके, सो हे जे न्यूक्लिओटाइड होते, जे डीएनए मध्ये कोणत्या प्रकारचे 4 न्यूक्लिओटाइड असतात? कोणी सांगेल डीएनए मध्ये कोणत्या प्रकारचे 4 न्यूक्लिओटाइड्स असतात? ॲडेनिन, थायमिन आणि बरोबर. तर हे 2 प्रकारचे न्यूक्लिक ऍसिड जे असतात, न्यूक्लिओटाइड जे असतात ते आपल्या डीएनए मध्ये असतात, प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स. ओके, ॲडेनाइन, थायमिन, सायटोसिन, ग्वानाइन हे सगळे जे आहेत हे आपल्या शरीरामध्ये असणारे डीएनए मध्ये असणारे न्यूक्लिओटाइड्स आहेत. आणि जेव्हा या डीएनएचं mRNA मध्ये कन्व्हर्जन होतं, म्हणजे डीएनएचं mRNA बनतं, त्यावेळेस डीएनए मधले जे थायमिन असतं त्याचं ते बनतात युरॅसिल. ओके, तर जेव्हा डीएनएचे RNA बनतात त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? जेव्हा आपल्या शरीरामध्ये प्रोटीन निर्मिती होत असते तर त्याची पहिली जी स्टेप आहे, पहिलं आपल्या डीएनए पासून आपले प्रोटीन बनतात. ट्रान्सक्रिप्शन. तर आपल्या डीएनए मध्ये अशी इन्फॉर्मेशन म्हणजे असं माहिती जर स्टोअर असेल की आता सपोज एखादं बाळ आहे, ओके, त्याचे जे केस आहे ते काळ्या रंगाचे व्हायला पाहिजे, तर ती जे काळ्या रंगाचे केस ही जी माहिती आहे ही आपल्या डीएनए मध्ये स्टोअर असते. ओके, जेव्हा ह्या डीएनए पासून प्रोटीन बनतात तेव्हा ते प्रोटीन असे बनतात की ज्याच्यापासून काळ्या केसांची निर्मितीच होते. तर डीएनए पासून जेव्हा mRNA बनतं तेव्हाची जी पहिली प्रोसेस असते, पहिली जी स्टेप असते त्याला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच प्रतिलेखन. ओके, डीएनए मधली माहिती ही RNA मध्ये जेव्हा कन्वर्ट होते, जेव्हा म्हणजे त्याचं प्रतिरूपांतरण होतं. ओके, याच्यामध्ये काय होतं या प्रोसेसमध्ये? फक्त जे थायमिन आहे डीएनए मधलं ते चेंज होऊन बनतं युरॅसिल. ओके, तुम्हाला पाहिजे असेल तर हे जे काही मेन पॉइंट्स आहेत ना हे तुम्ही अंडरलाईन करू शकता किंवा लिहून सुद्धा ठेवू शकता तुमच्याकडे. तर त्याच्यानंतर आता आपण पहिली स्टेप बघितली, आपला जो डीएनए आहे तो RNA मध्ये तयार झालेला आहे. ओके, पेशी केंद्रकात, आता हे सगळे कुठे होतं? ही प्रोसेस केंद्रकामध्ये होते. आपल्या पेशीमध्ये जे केंद्रक असतं त्या केंद्रकामध्ये ही सगळीची प्रोसेस आहे ती होत असते. पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA हा नंतर पेशी द्रव्यात येतो. बरोबर, पेशी केंद्रक म्हणजे न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये हे जे प्रोसेस होते, आता पहिल्यांदा ज्या डीएनए पासून mRNA बनतं हे बनतं केंद्रकामध्ये. केंद्रकामध्ये mRNA बनल्यानंतर हे केंद्रकाच्या बाहेर येतं म्हणजेच पेशी द्रव्यात येतं. कोणी मला सांगेल का पेशी द्रव्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सायटोप्लाझम. सायटोप्लाझम, व्हेरी गुड. ओके, आणि जेव्हा आपण प्रोटोप्लाझम म्हणतो, जेव्हा 2 डिफरन्स आहे त्याच्यामध्ये फरक आहे. सायटोप्लाझम म्हणजे पेशी द्रव्य, आणि जेव्हा आपण सेल मधले पेशी द्रव्य आणि केंद्र यांना एकत्रितपणे आपण बोलतो प्रोटोप्लाझम. ओके, तर जेव्हा डीएनए तो जेव्हा mRNA मध्ये हा येतो तेव्हा एक प्रकारचं एक साइन लँग्वेज घेऊन येतो. जसं मी तुम्हाला कम्प्युटरचे कोड सांगितलेले त्या प्रकारे एक कोड्स घेऊन ते पेशींमध्ये येतं. आणि या पेशींमध्ये, या संदेशांमध्ये अमिनो अम्लांकरता संकेत असतात. ते अमिनो अम्लांकरता असलेले संकेत 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतात. आता तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की जेव्हा आपलं कम्प्युटर आहे तो कुठलाही कोड रीड करतो तर त्याप्रमाणे ऍप्लिकेशन बनवतो. जसं आपल्या मोबाईलमध्ये जे पण काही ऍप्लिकेशन आहेत ते सगळ्या ऍप्लिकेशनच्या मागे एक खूप मोठं कोडिंग आहे. जेव्हा ते कोड रीड होतात तेव्हा त्याच्यापासून ते ऍप्लिकेशन बनतं. तसंच आपल्या शरीरामध्ये पण असंच होतं की जेव्हा हा mRNA आहे तो पेशी द्रव्यांमध्ये येतो तेव्हा तो एक प्रकारे कोड घेऊन येतो, आणि हे कोड न्यूक्लिओटाइड्सच्या स्वरूपात असतात. जसं की आपण गेल्या वेळेस बघितलं होतं की एक भिंत बांधण्यासाठी छोट्या छोट्या विटा लागतात.
तसंच आपलं प्रोटीन बनवण्यासाठी एक अमायनो ऍसिडच्या छोट्या छोट्या विटा लागतात आणि ह्या अमायनो ऍसिडच्या विटा एकत्रित करून एक पूर्ण जे प्रोटीनचं स्ट्रक्चर आपल्या शरीरामध्ये बनत असतं. पण हे जे कोड असतात ना हे 3-3च्या संचामध्ये असतात, 3-3चे सेट असतात. जसं की मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं की एक जो सेट आहे ओके AUG, कोणाला आठवतंय का AUGचं काय सांगितलं होतं? काय बनतं AUG पासून? ॲडेनिन नाही, युरॅसिल AUG पासून AUG ग्वानिन ते न्यूक्लिओटाइड्स आहेत. AUG ॲडेनाइन, युरॅसिल आणि ग्वानाइन हे न्यूक्लिओटाइड्स आहेत. या AUGच्या सेट पासून एक अमायनो ऍसिड बनतो. कोणतरी बोललं मध्ये नायट्रोजन युक्त पदार्थ. आपण लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं मिथिओनिन. ओके, अमायनो ऍसिडचे प्रकार आहे. आता तुम्हाला एक टास्क देते मी आजच्या दिवशी, तुम्ही लिहून घेऊ शकता की तुम्हाला आपल्या शरीरामध्ये किती अमायनो ऍसिड आहेत, किती प्रकारचे अमायनो ऍसिड आहेत, त्याची एक लिस्ट बनवायची. रिपीट करा क्वेश्चन. मी लिहून मी चॅट बॉक्स मध्ये लिहिते. ओके, आपल्या शरीरात जेवढे पण अमायनो ऍसिड असतात ज्याच्यापासून प्रोटीन बनतात त्यांची लिस्ट बनवायची आहे तुम्हाला. ओके, जमेल? ओके, आता आपण पुढे जाऊया. येस मॅम. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की भारतीय वंशाच्या म्हणजे आपल्याच भारताचे वंशज असलेले जे डॉक्टर हरगोविंद खुराना आहेत ओके, यांनी सर्व 20 अमायनो आम्लांकरता असलेले कोडॉन शोधायच्या कामामध्ये महत्वाची भूमिका पार पडली. आता जसं की मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की आपल्या शरीरामध्ये 20 अमायनो ऍसिड आहेत, पण हे 20 अमायनो ऍसिडचे कॉम्बिनेशन असतात वेगवेगळे. आता हे आपल्याकडे माहिती आपल्याला फक्त AUGC हेच आहेत, पण हे AUGC वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये जेव्हा एकत्र येतात, रीड केले जातात, तेव्हा त्याच्यापासून वेगळे वेगळे अमायनो ऍसिड बनतात आणि हे एकूण 20 अमायनो ऍसिड आहे. या 20 अमायनो ऍसिड सुद्धा जेव्हा वेगळं म्हणतं तेव्हा वेगळ्या वेगळ्या प्रकारची प्रथिनं बनतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन बनतात. ओके, या कामासाठी त्यांना 1968 मध्ये नोबेल पुरस्कार सुद्धा दिला होता. आता प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो, म्हणजे एका mRNAच्या स्ट्रँड मध्ये जो भाग आहे, म्यूट कराल का कोणाचा तरी? माईक जो आहे ना तो अनम्यूट आहे. अनुष्का ओके, तर प्रत्येक mRNAचा, आता mRNAचा एक जो धागा आहे त्याच्यामध्ये हजारो कोडॉन्स बनलेले असतात. तो प्रत्येक कोडॉन पासून हजारे प्रथिने बनलेली असतात, म्हणजे त्याच्यामध्ये एका कोडॉन मध्ये एक मेसेज, अशा प्रकारे हजारो कोडॉन मध्ये हजारो मेसेजेस असतात. तर कोडॉन म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे जेव्हा 3 कोड्स जे आहेत, 3 न्यूक्लिओटाइड्स जे आहेत ते एकत्र येतात. ओके, सपोज AUG हा 3चा जो सेट असतो त्याला बोलतात कोडॉन. ओके, त्याच्यानंतर हा जो mRNA आहे हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो आणि याच्यापासून प्रथिने तयार होत असतात. ओके, यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारे जे अमायनो आम्ले पुरवण्याचं काम जे आहे ते tRNA करत असतो. याकरिता mRNA वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटी कोडॉन tRNA वर असतो. आता जेव्हा आपण RNA चे टाईप बघतो, कोणाला माहिती RNA चे किती टाईप्स आहेत? 3. ओके, कोणते कोणते टाईप आहेत? ना RNA चे टाईप कोणते आहेत? मेसेंजर RNA, ट्रान्सफर RNA, tRNA आणि रायबोसोमल RNA. येस, व्हेरी गुड. चॅटबॉक्स मध्ये पण लिहू शकता तुम्ही, म्हणजे बाकीच्यांना सुद्धा कळेल की काय आहेत कोणते RNA चे टाईप आहेत. तर पहिलं तर आपण बघतोय मेसेंजर RNA ते mRNA. ओके,
RRNA, रायबोझोमल RNA आणि tRNA. ओके, tRNAचा फुल फॉर्म कोणी सांगेल का, काय आहे tRNAचा फुल फॉर्म? ट्रान्सफर ओके, tRNA आहे. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये एक डायग्राम बघू शकता. याच्यामध्ये mRNA वर जो कोड असतो, ओके, त्याच्याच अपोजिट कोड जो असतो. आता मला सांगा की जर सपोज मी एक कोडॉन सांगत आहे तुम्हाला AUG. ओके, या AUG वर जर आपल्याला अँटी कोडॉन बसवायचा आहे, त्याच्या अपोजिट कोडॉन जो त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतो तो कोणता असेल? AUG ला अपोजिट कोडॉन. ए बरोबर काय कनेक्ट होतं? RNA मध्ये बोलतोय आपण, RNA मध्ये युरॅसिल. ओके, AU युरॅसिल. आणि आपण यू बघतो आहे आता, AUG बोलतो आहे. करेक्ट, विवेकने लिहिलेला आहे करेक्ट आन्सर. ओके, UAC. तर अशा प्रकारचा जो अँटी कोडॉन असेल तो तयार करतो आणि तो तिथे बसवतो. ओके, तर जेव्हा हे अँटी कोडॉन त्याच्यावर येतं, आपले जे कोडॉन आहे त्याचे अपोजिट कोडॉन त्याच्यावर बसले जातात आणि या प्रोसेसला बोललं जातं भाषांतरण, म्हणजेच ट्रान्सलेशन. ओके, सो tRNA जेवढे पण अमायनो ॲम्लांची म्हणजे जे कोड्स बसवलेले आहेत, ते कोड्स बसवल्यानंतर ते कोड रीड केले जातात आणि कोड रीड झाल्यानंतर त्याच्यापासून एक अमायनो ऍसिड बनतो. ओके, तर ह्या अमायनो ऍसिड जेव्हा बनतं तेव्हा त्या अमायनो ऍसिड एका मागोमाग एक बनत जातं आणि त्याची एक चेन बनते. ओके, चेन म्हणजेच शृंखला बनते. या शृंखलेला आपण म्हणतो पेप्टाइड बंध. ओके, पेप्टाइड बॉन्ड. सो tRNA आणलेल्या अमायनो अम्लाची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचं काम जे आहे ते RRNA करतं. कारण रायबोझोम जे आहे, रायबोझोम हे एक प्रकारे आपण जसं कोड रीड करण्यासाठी कसं वापरतात, जसं की आपण कुठल्या सुपर मार्केटमध्ये गेलेलो आहे, त्या सुपर मार्केटमध्ये प्रत्येक प्रोडक्टवर बारकोड असतं. ओके, तुम्ही बघितलं असेल. हे बारकोड रीड करण्यासाठी एक मशीन असते. येस मॅम. RRNA जे आहे ते त्या प्रकारे कोड रीड करण्याचं जे काम आहे ते करत असतं. ओके, त्याच्यामध्ये जे रायबोझोम आहेत, आपल्या शरीरामध्ये जे रायबोझोम आहेत, हे रायबोझोम जे आहे ते हे कोड रीड करून त्याचं जे पेप्टाइड बॉन्ड्स आहेत ते बनवण्यामध्ये म्हणजे मदत करत असतात. तर जेव्हा आपण कोड रीड केल्यानंतर जसं ऍप्लिकेशन येतं, तसंच हे कोड रीड केल्यानंतर अमायनो ऍसिड बनतं आपलं. ओके, या प्रोसेसला बोललं जातं ट्रान्सलेशन. कम्प्युटरची भाषा असते, पण ती कम्प्युटरची भाषा भाषांतरण करून आपल्याला ते ऍप्लिकेशन मिळणं, याला आपण म्हणतो भाषांतरण, ट्रान्सलेशन. सो सेम आपल्या बॉडीमध्ये सुद्धा जे हे RRNA आहेत ते भाषांतरण करून आपल्याला त्याच्यापासून पेप्टाइड बॉन्ड म्हणजेच एक जे अमायनो ऍसिडची चेन आहे ती आपल्याला देत असतं. या दरम्यान रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे असे सरकत जातात रायबोझोम. ओके, आणि हे जेव्हा सरकत जातात तेव्हा त्याचे एक एक कोडॉन जे आहे ते ट्रान्सलेट करतात. असं एक पूर्ण चेन असते. पहिल्या टोकावर जेव्हा रायबोझोम बसतो त्याच्यानंतर हळूहळू तो पास ऑन होतो. जसा जसा तो पास ऑन होतो त्याप्रमाणे तो एक एक जो पेप्टाइड आहे तो रिलीज करत जातो. ओके, अशा प्रकारे तो एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जातो, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जातो. याला म्हटलं जातं ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण, त्याचं स्थानांतरण होतं. ओके, प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलाच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतींची प्रथिने तयार होतात. हीच प्रथिने सजीवांच्या शरीरातील विविध कार्य पार पाडतात. ही अशी जी चेन बनते यांची, अशा वेगळ्या कॉम्बिनेशन मधल्या ज्या चेन आहेत ना त्या एकत्र येतात आणि त्यांच्यापासून हे प्रोटीन बनतात. आता आपल्या शरीरामध्ये, आपल्या मसल्स मध्ये सुद्धा जे प्रोटीन आहे, tRNAचं फुल फॉर्म. ओके बेटा, आपण जरा हे कंटिन्यू करूया. तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा जेव्हा मसल्स मध्ये सुद्धा जे प्रोटीन्स आहेत, ओके, ते हे प्रोटीन्स जे आहे
एक मिनिट. ओके. सो आपल्या शरीरामध्ये ओके. धनंजय, तुला काय विचारायचं आहे? tRNA चा फुल फॉर्म ट्रान्सफर रायबोज न्यूक्लिक ऍसिड आहे. काही डाऊट आहे? ट्रान्सफर न्यूक्लिक ऍसिड, ट्रान्सफर रायबोज न्यूक्लिक ऍसिड, tRNA चा फुल फॉर्म. ओके. तुम्ही एक मिनिट, कोणीतरी लिहिलं पण होतं याच्यामध्ये. एक मिनिट. रायबोजची स्पेलिंग रॉंग झालेली आहे. ओके, कळलं? ट्रान्सफर रायबोज. आता आपल्या शरीरामध्ये सुद्धा हे प्रोटीन जे आहेत ते मसलमध्ये असतात. आता तुम्हाला एक उदाहरण देते. म्हणजे हेच सेम उदाहरण आता जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा एका बोर्डच्या म्हणजे सीबीएसई बोर्ड जे आहे त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे उदाहरण आहे की आपण सपोज आपल्या शरीरामध्ये आपण पाहिलेलं की एका हातावर आपल्या सपोज म्हणजे तुम्ही बघितलेलं आहे की सजीव जे आहेत ते रिस्पॉन्स टू स्टिम्युलस देतात. म्हणजे जर कुठलं गरम टोपाला वगैरे आपल्याला हात लागला की आपण कसं मागे घेतो, तर त्याप्रमाणे जेव्हा आपल्या हे प्रोटीन जे आहेत हे वेगवेगळ्या चेन पासून बनलेले असतात. जेव्हा आपण गरम कुठल्या तरी टोपाला हात लावत असतो तेव्हा आपली त्याची संवेदना जी आहे ती आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत असते आणि मेंदू परत आपल्या शरीराला एक ऍक्शन देतो. म्हणजे आपल्याला सांगतो की आपल्याला तो हात जो आहे तो मागे घ्यायचा आहे. पण आपण ती ऍक्शन कशी होते की आपल्या शरीरामध्ये जे प्रोटीन आहेत त्या प्रोटीनला ती माहिती जाते की आपल्याला तो हात मागे घ्यायचा आहे. आणि मग या प्रोटीन मध्ये जे काही शृंखला असतात त्या शृंखला ज्या आहेत त्या आकुंचन पावतात आणि मग आपला हात जो आहे तो मागे घेतला जातो. तर या ठिकाणी हे सगळे जे प्रोटीन आहे ते या सगळ्या कार्यांसाठी सुद्धा रिस्पॉन्सिबल असतात. ओके, तर आपण कंटिन्यू करूया. ओके, तर ही जी प्रथिने आहेत आपल्याकडे अशी बरेच गुंतागुंतींची प्रथिने तयार करत होतात आणि ही प्रत्येक प्रथिने जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात. आपल्या केसांमधलं प्रथिन हे आपल्या नखांमधल्या प्रथिनांसारखं नसतं. त्यामुळे केसांमध्ये जेव्हा प्रथिने बनतात तेव्हा एक वेगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन असतं. सजीवांमधील जनुकांमुळे त्यांच्या सारखेच सजीव तयार होतात. ही जी जनुके आहेत ते एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. ओके, त्यामुळेच आपल्या आई वडिलांचे काही गुणधर्म जे आहे ते त्यांच्या अपत्यामध्ये येतात. पण काही वेळा काय होतं की जनुकांमध्ये अचानक बदल होतो. जनुकातील एखादा न्यूक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलतं. त्यामुळे तो लहानसा बदल घडून येतो, त्याला म्हणतात उत्परिवर्तन. आता उत्परिवर्तन मध्ये तुम्ही बघितलं असेल की एक जनुकांची शृंखला असते की या क्रमाप्रमाणेच आपले जे कोड्स आहेत ते रीड करून त्याप्रमाणे आपलं जे केस आहेत म्हणा किंवा काही आहे म्हणा ते बनले जाते. ही जनुके जे आहे ते आपल्या आई वडिलांपासून आपल्या मुलांमध्ये संक्रमित होत असतात. म्हणून बऱ्याच जण फॅमिली मध्ये तुम्ही पाहिलं असेल की जसे आई वडिलांचं नाक असतं तसंच मुलांचं सुद्धा असतं. जसं आई वडिलांची हाईट असते, आई वडील जर उंच असतील तर मुलं सुद्धा उंच होतात. आई वडिलांमध्ये कोण एक जो आहे त्याचा चेहऱ्याचा जो रंग असेल, आपल्या शरीराचा जो रंग असेल त्याप्रमाणेच ते मुलांमध्ये होतं. परंतु काही वेळा काय होतं की हे जे जनुक आहेत यांच्यामध्ये काहीही गोष्टींमुळे म्हणजे ते एखाद वेळेस आपल्या रोजच्या खाण्यापिण्यांमधून म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा एखादा घटक आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर या जनुकांमध्ये बदल होऊ शकतो. ओके, आणि या बदलामुळे जो एक अपत्य तयार होणार आहे त्याच्यात एखादा वेगळा गुण येऊ शकतो. तर त्या लहानशा बदलाला आपण म्हणतो उत्परिवर्तन. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देते. एक रिसेंटली एक मूवी बघितला मी, सितारे जमीन पर. तुमच्यापैकी कोणी बघितला असेल तर माहिती नाही, पण त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की आपल्या शरीरामध्ये गुणसूत्र असतात आणि या गुणसूत्रांमध्ये डीएनए असतात. तर
त्या गुणसूत्रांपैकी 23 गुणसूत्र जी असतात आपली, ओके, ते 23 गुणसूत्र जोड्यांमध्ये असतात. म्हणजे टोटल आपल्याकडे असतात 46. तर त्या 23 क्रोमोझोमचे जे पेअर असतात जोड्यामध्ये असतात आणि हा गुणसूत्रांच्या त्यातल्या 21व्या जोडीमध्ये जेव्हा अजून एखादी जोडी ऍड होते, म्हणजे अजून एखादा गुणसूत्र ऍड होतो, तेव्हा त्या मुलांमध्ये डाऊन सिंड्रोम हा जो रोग आहे तो होतो. हे आम्हाला 9वी मध्ये झालं होतं. 9वी मध्ये झालं होतं मॅम हे. हा आणि मॅम अजून एक रोग आहे सिकल सेल ॲनिमिया. हा, तर ही जी डिसीजेस आहेत ना, जे आपल्या जनुकांमुळे होतात. सिकल सेल ॲनिमिया जसं काय तू म्हणालीस, सिकल सेल ॲनिमिया काय आहे माहितीये तुला? मॅम ती विकृतीच आहे, म्हणजे माहितीये सिकल सेल ॲनिमिया हा अनुवंशिक रोग आहे. हा, Yes, पण त्या ma'am. सिकल सेल ॲनिमिया मध्ये माहितीये तुम्हाला, आपण जेव्हा शेती करतो, शेतीमध्ये एक खुरप वापरतो, अशा प्रकारचं सी शेपचं खुरप असतं ते येस मॅम. तण काढण्यासाठी. तर त्याच्यामध्ये त्याला इंग्लिशमध्ये सिकल बोलतात. ओके, तर आपल्या शरीरातल्या ज्या म्हणजे रक्तामध्ये ज्या लाल पेशी असतात ना, लाल रक्तपेशी, ते गोल आकाराचे असतात, तुम्हाला माहितीये? येस मॅम, त्यांचा आकार चपटा होतो आणि त्यांचा आकार सिकल सारखा बनतो. येस मॅम, त्याला सिकल सेल ॲनिमिया असं म्हणतात. येस मॅम. तर हे सगळे जे रोग आहेत ते शरीरामध्ये हे उत्परिवर्तन म्हणजेच म्युटेशनमुळे होतात. ओके, कधी कधी म्युटेशन आपल्याला दिसून येतं, कधी कधी ते दिसून येत नाही. तर याच्यामध्ये लिहिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे की उत्परिवर्तनामुळे सिकल सेल ॲनिमिया यांच्यासारख्या ज्या जनुकीय विकृती आहेत त्या सुद्धा तयार. माझी एक स्टुडंट आहे जी आता 6वीला आहे, त्या मुलीला हा सिकल सेल ॲनिमियाचा रोग आहे. ओके, तर या मुलांमध्ये जे ऑक्सिजन सप्लाय असतो ना, तो फार कमी असतो. त्यामुळे त्यांना कंटिन्यू आयर्नच्या टॅबलेट्स वगैरे ह्या सगळ्या ज्या उपाययोजना आहेत त्या कराव्या लागतात. ओके, आता आपण नेक्स्ट टॉपिक वर जाऊया आहे, ते म्हणजे उत्क्रांती, ज्याला इव्होल्युशन असेही म्हणतात. ओके, इव्होल्युशन हा एका दिवसात होणारा बदल नाही आहे. आपण आता जसं बोललो होतो की सजीवांमध्ये जर एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत मध्ये जे जनुकीय संक्रमण होतं त्याला आपण म्हणतो अनुवांशिकता. ओके, तर हे संक्रमण खूप हळूहळू जेव्हा संक्रमण होत असतं, आता आपण आई वडिलांसारखे म्हणजे एक सजीव आपण जर उदाहरण घेतलं की मनुष्य आहे. ओके, हा मनुष्याला जन्म देतो. ओके, मनुष्यांचं जे बेबी आहे ते मनुष्यासारखेच दिसतात, परंतु आपण एक्झॅक्टली आपल्या आई वडिलांसारखे दिसतो का? नो मॅम, नाही, आपण आई वडिलांसारखे एक्झॅक्टली दिसत नाही. म्हणजेच आपल्यामध्ये जसं सिमिलॅरिटी आहे तसा डिफरन्स सुद्धा आहे. ओके, आणि हे छोटे छोटे डिफरन्स जे आहे ते पिढी दर पिढी संक्रमित होत असतात. ओके, तर जसं आपल्या पिढींमध्ये सिमिलॅरिटीज संक्रमित होतात, तशाच डिफरन्सेस जे फरक आहेत ते सुद्धा संक्रमित होत असतात. आता याच्यामध्ये एक तुम्हाला फनी एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर तुम्हाला मच्छरांचं एक्झाम्पल देईन मी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती की पूर्वीच्या काळी जेव्हा आपण कॉईल लावायचो किंवा जे गुड नाईटचं हे लावायचो मच्छर मारण्यासाठी, त्यावेळेस मच्छर लगेच मरायचे. पण नंतर पिढी दर पिढी त्यांच्यामध्ये सुद्धा चेंजेस आले आणि आता जर जे मच्छर आहेत त्यांनी स्वतः म्हणजे त्यांच्यामध्ये जे असे बदल झालेले आहेत की ते त्या गुड नाईटच्या कॉईलवर सुद्धा बसून राहू शकतात. तर हे या प्रकारचे जे बदल आहेत ते पिढी दर पिढी येत आहेत. जसं की आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विषाणू येतात, जसं की कोरोना आला होता. ओके, तर हे सगळे जे आहेत ना ते फक्त आपणच नाही तर आपल्या आजूबाजूला असलेले छोटे छोटे जीवजंतू आहेत ते सुद्धा स्वतःमध्ये बदल घडवतात. आणि हे बदल जेव्हा मिलियन्स ऑफ इयर्स पासून चालू असतात, शेकडो इयर्स जेव्हा चालू असतात, तेव्हा त्याच्यापासून जे बदल आपण बोलतो, एक मोठा बदल जो म्हणतो त्याला आपण उत्क्रांतीचं नाव दिलेलं आहे. जसं आता मानवाची उत्क्रांती तुम्हाला माहिती आहे की कसं माकडापासून माणसाची उत्क्रांती झालेली आहे.
ओके. सो ही जी प्रक्रिया आहे उत्क्रांतीची ही खूप सावकाश आहे आणि याच्यामध्ये जीवांचा विकास होतो. अंतराळातील ग्रहताऱ्यांपासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंत अनेक टप्प्यांचा विचार या उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करण्यात आला. जेव्हा आपण उत्क्रांतीचा विचार करतो, या उत्क्रांतीची सुरुवात कुठे झाली, म्हणजे जेव्हा हे सगळे ग्रहतारे बनले, ओके, तेव्हा या उत्क्रांतीचा सुरुवात झाली. तुम्हाला माहिती आता हे ग्रहतारे कसे बनले? कोणी सांगेल का मला? नसेल, नाही माहिती असेल तर काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला स्टार्टिंगपासून म्हणजे खगोलीय वस्तू म्हणजे अंतराळामध्ये तरंगत होत्या आणि त्या एकमेकांना घट्ट म्हणजे चिकटून त्याच्यापासून एक ग्रह तारे असे निर्माण झाले. ओके. तुम्हाला आठवतं, तुम्हाला माहिती असेल तर एक तो वर्ड माहिती आहे का तुम्हाला, बिग बँग? येस मॅम, बिग बँग थिअरी. बिग बँग थिअरी काय आहे, कोणाला माहिती आहे? काय मॅम, सर्व ग्रह हे खूप गरम होते अगोदर आणि मग जेव्हा ते स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरू लागले तेव्हा ते म्हणजे थंड होऊ लागले. हा, बरोबर आहे. म्हणजे तुला बेसिक आयडिया माहिती आहे काय आहे. तर सर्वप्रथम ना सूर्यावर एक प्रकारे ना एक्सप्लोजन झालं होतं, एक स्फोट झाला होता, ज्याच्यामध्ये सूर्यापासूनचे जे काही तुकडे आहेत ना ते दूरवर फेकले गेले आणि ते एवढ्या वेगाने फेकले गेले ना ते कंटिन्यू त्या अवकाशात फिरत होते, गोल गोल फिरत होते. जसे ते सूर्यापासून लांब 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 गेले तसे ते थंड होत गेले. काही जे ग्रह आहेत ते थंड होऊन त्याचं ते सॉलिडिफाय झाले, स्थायूरूपी झाले आणि काही जे आहे ते अजूनही वायुरूपीच आहेत. तर हे जेव्हा फिरत राहिले अवकाशामध्ये तेव्हा त्यांना ते थंड झाले. त्याच्यानंतर ते वेगवेगळ्या गॅस पासून बनलेले होते. ते वायू जे आहेत ते ओके धनंजय, मी तुला सगळे जे आहे तुझे डाऊट ते क्लास नंतर सांगते. एक मिनिट, काय लिहिलेलं आहे पॅट मीन्स म्हणजे काय? तू अनम्यूट करून बोलू शकतो, मला कळत नाही आहे काय लिहिलेलं आहे. धनंजय, ऐकू नाही येत आहे. एक मिनिट. तीन विचारत आहे तुम्ही जे म्हणजे पार्ट 1 आहे का पार्ट 2? पार्ट 2 अच्छा, आहे. त्या बुकचं पार्ट 2 आहे, अनुवंशिकता. कारण गेल्या वेळेस पण आपला हा धडा झाला होता अनुवंशिकता आणि उत्क्रांती, त्याचाच आपण नेक्स्ट पार्ट घेतो आहे. 3 फुल फॉर्म कशाचे? तू डीएनएचे आरएनएचे विचारतोयस का? हा, तर आरएनए आहे रायबोझोमल आरएनए. ओके ओके, सॉरी, तुझ्या वडिलांच्या मोबाईल वरून कनेक्ट केलंय का श्रद्धा? मॅम मी पण माझ्या पप्पाच्या फोनवरून जॉईन केलंय. ओके ओके, काही प्रॉब्लेम नाही. मी जर चुकून नाव घेतलं ना दुसरं तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये लिहा, म्हणजे मी तुमच्या नावाने तुम्हाला हाक मारेन. ओके, पटकन आपण हिचा जो डाऊट आहे श्रद्धाचा, तुला आरएनएचा फुल फॉर्म तर माहिती आहे ना, तर तो मी रिपीट नाही टाकत आहे. ओके, तर आपण कंटिन्यू करूया. तुम्ही बिग बँग थेअरी बद्दल तर आता तुम्हाला कळलंय की काय असतं बिग बँग थेअरी. आणि हे जेव्हा सगळे ग्रह होते त्यांच्यावर पहिल्यांदा खूप सगळे गॅसेस होते आणि हे गॅस एकमेकांशी रिॲक्ट झाले आणि त्यांच्यापासून काही पहिल्यांदा पाण्याची निर्मिती झाली, मग नंतर काही जीवांची निर्मिती झाली. ओके,
सो नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल जे घडत गेले, ज्या प्रक्रियेमुळे नव्या जीवजाती निर्माण झाल्या, त्याला उत्क्रांती असे म्हणतात. हे तुम्ही अंडरलाईन करू शकता की जे तुम्हाला एक्झाम मध्ये युजफुल असेल. सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते. सुरुवातीला अत्यंत साधी मूलद्रव्य असावेत आणि त्यापासून सेंद्रिय असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे तयार झाली. आता तुम्हाला माहिती आहे आपलं शरीर जे आहे, ओके, आपल्या शरीरामध्ये आपलं शरीर ज्या प्रकारच्या मूलद्रव्यांपासून तयार झालेलं आहे, ओके, आपण इंग्लिशमध्ये त्याला बायोमॉलिक्युल्स असं सुद्धा म्हणतो. तर तुम्हाला माहिती आहे का आपल्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचे बायोमॉलिक्युल्स आहेत? आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, कर्बोदके. आपल्या शरीरामध्ये प्रथिनं आहेत. तर तुम्ही त्यांचं केमिकल फॉर्म बघितलं, ओके, हे सगळे जे आहेत कर्बोदके, कार्बोहायड्रेट, प्रथिनं, आपलं शरीर जे आहे हे ह्यांच्यापासून बनलेले आहे. आणि हे जे आहेत हे आपल्याला म्हणजे जेव्हा सृष्टीवर काही केमिकल रिॲक्शन्स झाल्या, ओके, वेगवेगळ्या गुंतागुंतींची संयुगे बनली, कंपाऊंड्स बनले, ज्याच्यामध्ये काही प्रथिनं बनली, काही न्यूक्लिक ऍसिड्स बनले आणि त्याच्यामधून या सगळ्या रिॲक्शन मधून जीवन म्हणजे पहिल्यांदा एकपेशीय सजीव निर्माण झाले. तर कोणी मला सांगेल का हा जो पहिला एकपेशीय सजीव आहे, ओके, त्याला आपण काय नाव दिलेलं आणि तो कुठे तयार झाला? तयार झाला होता. कुठे? समुद्रात. पाण्यामध्ये. ओके, येस, पाण्यामध्ये तयार झाला होता. आणि त्याचं नाव काय आहे? त्याला काय नाव दिलेलं माहितीये तुम्हाला? जीवाणू. आपण त्याला नाव दिलं होतं प्रोटोझोआ. म्हणजे जे आपल्याला प्रोटोझोआ, जे आपल्याला आता जे माहिती आहेत की जे अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, ते एक प्रकारचे प्रोटोझोआ आहेत. ओके, मी याच्यामध्ये लिहिते. प्रोटो म्हणजे फर्स्ट आणि झोआ मीन्स ॲनिमल. सो जो फर्स्ट ॲनिमल तयार झाला पाण्यामध्ये त्याला आपण प्रोटोझोआ असे म्हणतो. ओके, बरीचशी ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय असेंद्रिय पदार्थांचं जे मिश्रण तयार झालं त्याच्यामधून पेशी बनल्या आणि आजूबाजूचे जे रसायन होतं त्यांचं ते खाऊन त्यांच्यावर फीड करून असे बरेच वेगळे वेगळे प्राणी तयार झाले. या पेशींमध्ये थोडे बहुत फरक होते आणि एका पेशीपासून जे दुसऱ्या पेशींमध्ये हळूहळू बदल होत गेले. ओके, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सजीव जे आहेत ते आपल्या पृथ्वी तलावर निर्माण झाले. ओके, नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली तर जे सजीव सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाही त्यांचा नाश झाला. आता नैसर्गिक निवड याला ही एक आपल्या निसर्गाची एक कन्सेप्ट आहे ज्याला आपण बोलतो की सिलेक्शन ऑफ द स्पीशीज. आता आपला जो निसर्ग आहे, नेचर जे आहे, तो आपल्या सृष्टीवर जे पण असे पर्टिक्युलर जीव आहेत जे कोणत्याही कंडिशन मध्ये सर्व्हाइव्ह करू शकतात, जगू शकतात, असेच जीव पृथ्वी तलावर ठेवतो. बाकीच्या सगळ्यांचा ऱ्हास होतो. ओके, जसं की तुम्हाला माहिती असेल की खूप वर्षापूर्वी एक ऍस्टेरॉइड जे आहे आपल्या म्हणजे पृथ्वी तलावर त्याने तो पडला होता. म्हणजे लघुग्रह जो आहे तो आपल्या पृथ्वी तलावर पडला होता, माहितीये तुम्हाला? आणि त्याच्यामध्ये कोणत्या जीवांचा ऱ्हास झाला होता? डायनासोर. येस, त्याच्यामध्ये डायनोसॉर्सचा ऱ्हास झाला. तर त्यावेळेस आपल्या पृथ्वीवर खूप सारे महाकाय प्राणी होते, म्हणजे प्रचंड मोठे मोठे प्राणी होते. ओके, तर त्यामुळे असं होतं की सृष्टीला हे होतं की फक्त असं जर कंटिन्यू आतापर्यंत राहिलं असतं ना अजूनपर्यंत, तर तेच जे प्राणी आहेत ते राहिले असते, त्याच्यानंतर व्यतिरिक्त कोणतेच प्राणी राहिले नसते आणि पूर्ण सृष्टीचा ऱ्हास झाला असता. त्यामुळे ही गोष्ट झाली ज्याच्यामुळे जे काही महाकाय प्राणी होते ते सगळे लोप पावले आणि जे प्राणी स्वतःला वाचवू शकले, कुठेतरी लपून म्हणा किंवा कुठेतरी राहून, ते सगळे सर्व्हाइव्ह झाले. तर याच्यामुळे ही एक नैसर्गिक निवडीचं तत्व आहे की जे अशा कंडिशन मध्ये स्वतःला
तसेच जिवंत ठेवू शकतात तेच राहतात, बाकीच्या सगळ्यांचा नाश होतो. ओके, आजही तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे नवीन नवीन प्रकारचे रोग येतात. या रोगांमध्ये काही जे असतात ते म्हणजे त्यांचं नाश होतो आणि काही जे आहे ते सर्व्हाइव्ह होतात. तर जे कोणी आहे जे या परिस्थितीमध्ये सर्व्हाइव्ह होऊ शकतात तेच पुढे राहतील आणि बाकीचे जे सर्व्हाइव्ह करू शकत नाही, जे जगू शकत नाही, त्यांचा नाश होणार. ओके, सो आज मी तिला पृथ्वी तलावर वनस्पती व प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत. आपल्याला माहिती आहे की खूप सारे जे टाइप्स ऑफ अॅनिमल्स आहेत आणि प्रत्येक जे आहे अॅनिमल आहेत, ओके, ते एक पेशीय असू दे किंवा बहुपेशीय असू दे, एक पेशीयांपासून बहुपेशीयांकडे जेव्हा आपण जातो तेव्हा त्यांच्या आकारांमध्ये एक प्रकारची जटिलता असते. अमिबा पॅरामेशियम हे एक पेशीय अॅनिमल आहेत आणि जे देवमासा, मानव, आपल्यातली संरचना आहे ती एकपेशीय प्राण्यांप्रमाणे आपली संरचना नाही आहे. आपल्याकडे पेशींपासून बनणारे स्नायूंपासून बनणारे अवयव पासून बनणारी अवयव संस्था आहे, पण जे एकपेशीय सजीवांकडे नाही आहे. ओके, तर हे अशा प्रकारे वेगवेगळ्या विस्तार स्वरूपात आपल्याकडे संरचना सापडते. वनस्पतीमध्ये सुद्धा एकपेशीय वनस्पती सुद्धा आहे आणि बहुपेशीय वनस्पती सुद्धा आहे. एकपेशीय क्लोरेला, ओके, ज्याच्यामध्ये हरितद्रव्य असतं, ते स्वतःचं जे जेवण आहे ते स्वतः बनवू शकतं, अन्न स्वतः बनवू शकतं. आणि आपल्याकडे विस्तीर्ण वडापासून बरेचशी प्रजाती ज्या आहेत ज्या अवेलेबल आहेत. ओके, पृथ्वीवरील सर्व ठिकाणी विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांपर्यंत सजीवांचे अस्तित्व हे जे आहे ते आढळते. ओके, विषुववृत्त जे पृथ्वीच्या मधून जातं, ओके, त्याच्यापासून दोन्ही ध्रुवांपर्यंत, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, सगळीकडे हे सजीव आपल्याला सापडतात. ओके, हवा, पाणी, जमीन, खडक अशा सर्व ठिकाणी कुठलाही तुम्ही हे घ्या, आपल्याला साधे सूक्ष्म जीव तर सगळीकडे आढळणारच. ओके, अतिप्राचीन काळापासून मानवाला पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला व त्यात एवढी विविधता कुठून आली असावी याची उत्सुकता होती. सजीवांचा उगम आणि विकास याविषयीच्या विविध उत्पत्ती आतापर्यंत मांडलेल्या आहेत. यापैकी सजीवांची उत्क्रांती किंवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वमान्य आहे. तर आपल्याला एक क्युरिओसिटी होती की अरे आपण या पृथ्वीवर कसे आलो, त्याच्यानंतर एवढे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी कसे तयार झाले. तर याच्यावर काही जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी काही तत्व मांडले. ओके, या तत्वांमध्ये पण काही सिद्धांत मांडले गेले. याच्यातला सजीवांची उत्क्रांती आणि त्यांचा क्रमविकास हा जो सिद्धांत आहे हा सगळ्यांनी मान्य केलेला सिद्धांत आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया उत्क्रांतीचा सिद्धांत. आपण हा उत्क्रांतीचा सिद्धांत बघूया, त्याच्यानंतर मी तुमचे डाऊट्स घेईन आणि मग आपण थांबूया इथे. ओके, तर सर्वप्रथम जो सिद्धांत मांडला गेला तो होता उत्क्रांतीचा सिद्धांत, थिअरी ऑफ इव्होल्युशन. येस, डार्विन्स थिअरी. सो पहिला सजीव पदार्थ जो आहे तो पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला. काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर या एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली आणि या एकपेशीय सजीवात हळूहळू क्रमाक्रमाने जे बदल झाले, हे काही बदल छोटे बदल झाले, काही मोठे बदल झाले, कॉम्प्लेक्स जटिल बदल झाले आणि याच्यापासून काही एकपेशीय सजीवांपासूनच बहुपेशीय सजीव बनले. या बहुपेशीय सजीवांमध्ये सुद्धा बदल होत गेले आणि त्यांच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बनले. जे प्राणी 300 कोटी वर्षांपूर्वी होते ते आता बरेचसे जे आहेत ते कालबाह्य झालेले आहेत. ओके, हा जो सजीवांमधला बदल आहे हा सर्वव्यापी सर्व अंगांनी होत गेला. यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. यामुळेच या प्रक्रियेला क्रमविकास किंवा उत्क्रांती असे म्हणतात. यांच्यामध्ये जो हा बदल झाला, जसं की आपण जर उदाहरण घेतलं माकडापासून मानवाची निर्मिती, तर माकडापासून जेव्हा मानवाची निर्मिती झाली तेव्हा फक्त त्यांच्या शरीरात बदल नाही झाले, तर त्यांच्या बौद्धिक पातळीमध्ये सुद्धा बदल झाले. ओके, त्यांच्या चेहऱ्याच्या रचनेमध्ये बदल झाले आणि हे बदल जे आहे हे एका दिवसात झालेले बदल नाही, त्याला खूप काळ लागला. म्हणूनच याला उत्क्रांती असे म्हणतात. एका प्रगतीकडे हे सगळे बदल गेले म्हणून याला उत्क्रांती असे म्हणतात.
जी संघटनात्मक उत्क्रांती आहे, म्हणजे फक्त एका माणसामध्ये ही उत्क्रांती झाली नाही, तर ही पूर्ण ग्रुप ऑफ ॲनिमल्स मध्ये झाली. भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजेच उत्क्रांती. म्हणजे वेगवेगळ्या रचनेचे वनस्पती आहेत, प्राणी आहेत, त्यांची कार्य वेगळी आहेत आणि यांचा प्रगतीकडे जाणारा विकास म्हणजेच उत्क्रांती. ओके, तर हे जो आहे याला आपण उत्क्रांतीचा सिद्धांत म्हणतो. म्हणजेच पहिल्यांदा जो सजीव आहे तो पाण्यामध्ये तयार झाला. ओके, त्याची जी त्याच्यानंतर या एकपेशीय सजीवांपासून बहुपेशीय सजीव बनले आणि त्यांचा सर्व बाजूने विकास झाला. ओके, आणि हा जो विकास होता हा प्रगतीकडे नेणारा विकास होता, म्हणूनच याला उत्क्रांती असे किंवा प्रागतिक विकास असं म्हणतात. ओके, आता तुमच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल याच्यानंतर पुढच्या ज्या लेक्चरमध्ये आपण या उत्क्रांतीचे पुरावे बघणार, की शास्त्रज्ञांनी सांगितलं की ओके याच्यापासून हे झालेलं आहे, त्याच्यापासून ते झालेलं आहे, पण त्याला कशामुळे हे सांगितलेलं आहे, त्याच्या मागे काहीतरी पुरावे त्यांनी जोडले असतील. ओके, आणि त्याच्यावरून हे सगळं सिद्ध झालेलं आहे. तर हे जे पुरावे आहेत हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. कोणाला काही डाऊट आहे? नाही, मी स्क्रीन शेअर केली. मॅम उत्परिवर्तन म्हणजे काय मॅम? उत्परिवर्तन, आता उत्परिवर्तन मी तुम्हाला सांगितलेलं की जेव्हा डीएनए म्हणजे एका पॅरेंट्स पासून जेव्हा त्यांचा ऑफस्प्रिंग बनतो, म्हणजे आई वडिलांपासून जेव्हा त्यांचं मूल बनतो, ओके, तेव्हा हे जे डीएनए आहे ते त्यांच्यामध्ये असे ट्रान्सफर होतात. फक्त काही बदल त्याच्यामध्ये असतात. तर आपण जेव्हा आपला डीएनए रीड होतो, ओके, तो स्टार्ट पासून एंड पर्यंत रीड होतो. तर त्याच्यामध्ये जर तो आता सपोज आपल्या बॉडीमध्ये तुम्हाला मी एक सांगते एक्झाम्पल, की आपल्या बॉडीमध्ये लाल रक्तपेशी बनवायच्या आहेत. तर लाल रक्तपेशी बनवण्यासाठी सुद्धा डीएनए रीड होतो आपला. एक डीएनएचा स्ट्रँड आहे ज्याच्यात ती इन्फॉर्मेशन आहे लाल रक्तपेशीची, रेड ब्लड सेलची. तर ती इन्फॉर्मेशन जेव्हा ते रीड करतात त्यातला कोड मधला एखादा कोड सुद्धा जर चुकीचा असेल तर ते लाल रक्तपेशी त्याची बनणार नाही. तर हे जे तुम्हाला एक उदाहरण सांगितलं मी, ज्यांच्यामध्ये सिकल सेल एनिमिया आहे, त्यांच्यामध्ये त्यांच्या या डीएनए मध्ये बदल झालेला असतो. त्यांचा जो जेव्हा डीएनए असा हा पूर्ण रीड केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा चुकी असल्यामुळे तो चुकीचा रीड केला जातो. त्यामुळे गोलाकार आरबीसी न बनता सिकल शेप आरबीसी बनतात. याला बोलतात म्युटेशन. जे छोटासा बदल घडून येतो ज्याच्यामुळे बरेच काही गोष्टी होऊ शकतात. आपण बऱ्याचशा रोगांना सामोरे जातो, त्याला म्हणतात म्युटेशन. ओके मॅम, आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा उत्परिवर्तन होतं का? नाही, आपण नॉर्मल आजारी होतो त्याच्याशी उत्परिवर्तनाचा काही संबंध नसतो. उत्परिवर्तन जेव्हा होतो ना तेव्हा आपल्या जेनेटिक जे असतं ना, जनुकीय आजार होतात आपल्याला, जसं की काही ऑटो इम्युन डिसीज आहेत. ओके, आता तुम्हाला डाऊन सिंड्रोम आहे, टर्नर सिंड्रोम, येस, व्हेरी गुड. ओके, या प्रकारचे जे काही आपल्या जनुकांशी संबंधित जे रोग आहेत ना ते हे म्युटेशनमुळे होतात. आता तुम्ही बघितलं असतात की काही जणांमध्ये इव्हन रोगच त्याच्यासाठी कारणीभूत नसतात. तर काही जणांमध्ये तुम्ही बघितलं असेल की 6वं बोट असतं त्यांना, किंवा आता आपलं नॉर्मली ह्युमनचे कॅरेक्टरिस्टिक आहे की 5 बोट असले पाहिजे, पण त्यांना 6वं बोट येतं. कधी कधी कानाची जी पाळी आहे ती चपटी होते. तर हे सुद्धा म्युटेशनमुळे आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होतात. ओके, अजून कोणाला काही विचारायचं आहे, डाऊट आहे? नो डाऊट. तुम्हाला मी इथे काम केलेलं आहे आज की तुम्ही 20 अमायनो ऍसिडची लिस्ट बनवणार आहात. ती तुम्ही बनवायची आहे. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये ते कंटिन्यू करू. येस मॅम. ओके, चलो, थँक्यू. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट मॅम. स्वीट ड्रीम. थँक्यू सो मच मॅम. बाय. गुड नाईट. बाय, गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. बाय मॅम. गुड नाईट. बाय बाय.